नमस्कार मित्रांनो, आज आपण कोळंबी बिर्याणी बनवत आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: कोळंबी, गरम मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, हिंग, घरगुती मसाला, हळद, लाल तिखट आणि दही. कांदा 4-5 कांदे कापून घेतलेले आहे, 2 टोमॅटो, कढीपत्ता आणि 2-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि तांदूळ आपण भिजत टाकून घेतलेले आहेत. तर आपण आता बिर्याणी बनवायला घेऊया. त्याच्यामध्ये आपण आता तेल घालू. सगळ्यात आधी आपण आता तेजपत्ता आणि गरम मसाले टाकून घेऊया. त्यानंतर हिंग टाकून घेऊ. तर आपला आता गरम मसाला चांगला आहे, लाल झालेला आहे. आपण आता कांदा टाकून घेऊया. त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकूया आणि कढीपत्ता. कांदा चांगला परतून घेऊया. तर आपला आता कांदा परतून झालेला आहे. आपण आता टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण चांगला परतून घेऊया. तर आपला टोमॅटो परतून झालेला आहे. तर आपण याच्यामध्ये 1 चम्मच बिर्याणी मसाला टाकून घेऊया. त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर वाटून बनवलेली टाकून घेऊया. हळद, लाल मिरची पावडर आणि 2 चम्मच घरगुती मसाला घेतलाय, तो टाकून घेऊया. आता आपला मसाला चांगल्यापैकी परतून झालेला आहे. याच्यामध्ये आपण आता कोळंबी टाकूया. कोळंबी चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर आपली कोळंबी चांगलीपैकी मसाल्यामध्ये परतून झालेली आहे. तर आपण याच्यामध्ये दही टाकून घेऊया. दही टाकून चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया. दही पण चांगल्यापैकी मिक्स झालेलं आहे आणि आपल्या कोळंबीला पण चांगल्यापैकी मसाला लागलेला आहे. तर याला आपण आता 10-15 मिनिटं वाफेवरती ठेवूया आणि नंतर तांदूळ टाकूया.
तर आपण याला 10-15 मिनिटं वाफवून घेऊया आणि झाकण ठेवून 10-15 मिनिटं ठेवूया बारीक गॅसवरती. आपण 10-15 मिनिटं आता कोळंबी वाफायला ठेवली आहे. तर आपण आता याच्यासाठी बिर्याणीसाठी पाणी गरम करून घेऊया. तर आपलं पाणी गरम झालेलं आहे. तर बघूया आपली कोळंबी वाफली का. कोळंबी चांगल्यापैकी वाफलेली आहे, मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे. याच्यामध्ये आपण आता तांदूळ टाकून घेऊया. आणि चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया. तर आपले तांदूळ चांगल्यापैकी परतून झालेले आहे. तांदळाला पण मसाला लागलेला आहे. तर याच्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकून घेऊया. आणि पाणी लागेल तेवढंच टाकायचं आहे. पाणी टाकून मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. आणि कोथिंबीर टाकून घेऊया. आपल्या आता मीठ आणि कोथिंबीर टाकून झालेलं आहे. तर आता सगळंच रेडी झालं. तर आपण आता बिर्याणी थोड्या 15-20 मिनिटं शिजायला ठेवूया. म्हणजे 15-20 मिनिटं चांगली शिजून जाईल. तर आता बघूया आपली बिर्याणी झालेली आहे का. आपली बिर्याणी झालेली आहे. त्यावरती आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया. कोळंबी झाली आहे, बिर्याणी झालेली आहे. आपल्याला आता गॅस बंद करून टाकूया. तर मित्रांनो, आपली आता बिर्याणी झालेली आहे. तर आपण थोडं आता कोळंबीचं कालवण करणार आहोत. यासाठी आपण आता कढाई ठेवली आहे. तर गॅस लावून घेऊया. त्याच्यामध्ये तेल टाकूया. 2 मिनिटं तेल गरम करून ठेवूया आणि हिंग टाकून घेऊया त्याच्यामध्ये. हिंग पण चांगला तडतडलेला आणि नंतर कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता लाल झाला आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. तर आता आपला कांदा परतून झालेला आहे. तर आपण याच्यामध्ये टॅमॅटो टाकूया. टॅमॅटो पण चांगला मिक्स करून घेऊ. तर आपला टॅमॅटो चांगल्यापैकी लाल झालेला आहे. तर आपण याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर असं वाटून घेतलेली पेस्ट टाकूया. अद्रक, कोथिंबीर, लसूणची पेस्ट टाकून चांगलं परतून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये 1 चम्मच हळद टाकूया. 1 चम्मच लाल तिखट आणि घरगुती मसाला 1.5 चम्मच टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया.
मसाला चांगला मिक्स झालेला आहे. याच्यामध्ये आपण आता कोळंबी टाकू. कोळंबी टाकून 2 मिनिटं याला चांगल्यापैकी हलवून घेऊया. कोळंबी चांगली मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे. याला आपण आता 5 मिनिटं थोडीशी वाफ काढून घेऊया. 2 मिनिटाच्या झाकण ठेवूया. कोळंबी चांगली आपली मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे. तर आपण याला 5-10 मिनिटं चांगली वाफ काढून घेऊया. बारीक गॅस करून थोडीशी 5 मिनिटं ठेवूया बारीक गॅसवर. त्याला आपण आता 2 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडं पाणी घालून घेऊया. म्हणजे कसं थोडं अंगापुरती शिजवायला. आणि याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. तर आपली आता भाजीमध्ये सगळं रेस्ट टाकून झालेलं आहे. याला आपण आता 15-20 मिनिटं मंद आचेवरती शिजायला ठेवूया. झाकण ठेवून 15-20 मिनिटं शिजायला ठेवूया बारीक गॅसवर. तर आता बघूया आपली भाजी झाली आहे का. आपली कोळंबीची भाजी झालेली आहे. कोळंबी पण पूर्णपणे शिजलेली आहे. तर आता आपण गॅस बंद करून टाकूया. आणि मी माझ्या मुलांसाठी जरा कोळंबी फ्राय केलेली आहे. 10-15 कोळंबी फ्राय केलाय पोरांसाठी. तर याची पण गॅस बंद करून टाकूया. तर आता माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. तर आता आपण मुलांना बिर्याणी टेस्टिंगला देऊया. कशी झाली त्यांच्याकडनं जाणून घेऊया. कोळंबी बिर्याणी कशी झाली तर आपण पोरांकडनं जाणून घेऊया. शर्मिली कनक टेस्ट करून सांगा कशी झाली बिर्याणी. वाव मम्मा खूप टेस्टी झाली आहे. वाव मम्मा खूप छान झाली आहे. खूप छान खूप छान. शर्मिल कनक कशी झाली कोळंबी बिर्याणी. चांगली झाली आहे. मस्त झाली आहे. कोळंबी बिर्याणी खूप मस्त झाली आहे. तर शरीर आपण रेस लावूया. मग कोण जिंकते मग आपले तू हारशील. 1 2 3 स्टार्ट. किती खाल्ला.